सध्या हा परांडा आणि त्याची दुरावस्था. तोफेसाठी ओळखला जाणारा हा किल्ला. तोफींची हवा बघा. कान कापून नेलेत. तोंडाचा तुकडाही थोडासा तुटलेला. भुईकोट किल्ल्यातला अप्रतिम किल्ला आहे हा. जर याची योग्य देखरेख वगैरे झाली तर. पण दुर्दैवानं असं काही होत नाही. खंदकाचं स्ट्रक्चर अप्रतिम आहे. देवगिरी नंतर अजून एक देखणी तोफ या किल्ल्यावर आहे, जी या परांड्याची ओळख होती. ती समोर बघू जवळ जाऊन. असंच पैदल पैदल गेलं की सगळा कार्यक्रम. तो भव्य विहीर आहे. पताही नाही लागत कोण होते तुम्ही, कुठून आले. असे एकटे जर हिंडत असले तर मग तर काही विषयच नाही. खोदकाम चालूच आहे ठिकठिकाणी. हीच ती. हिचेही कान कापून नेलेले आहेत, पण बऱ्यापैकी व्यवस्थित. हिचं तोंड शिलालेख उन्हामुळे दिसणार नाही. जबरी. चांगलं टेम्परेचर आहे सध्या, तरी सुद्धा अतिशय किल्ल्याप्रमाणेच थंड अवस्था बसलेली आहे. कापण्याची लेवल पहा. थंडगार आहे एकदम. संतोष वंदना आहेत, मेले आहेत माहीत नाही. 2008 मध्ये त्यांचा पराक्रम करण्यात आला इथं. लाजा कशा नाहीत वाटत लोकांना काय माहीत. आता जर पैसे खर्च करून जरी बनवतो म्हटलं, असं तर बनत नाही आहे. त्यामुळे ह्या वास्तू महत्त्वाच्या आहेत. ह्या वस्तू पण देखरेख होईलच असं काही नाही. पण चला समोर. बाहेरील तटबंदी. उन्हाळ्यात भरपूर त्रास होतो फिरताना. फिरायची आळी असली त्रासही काही वाटत नाही. नळदुर्ग, परांडा, औसा, उदगीर, कंधार, धारूर, बिदर, गुलबर्गा, भुईकोट शृंखलेतील पाहण्यासारखे किल्ले आहेत. सगळ्यांचंच जवळपास सेम स्ट्रक्चर आहे, पण बनावट अतिशय दर्जेदार आहे. प्रत्येक किल्ल्याचं एक वेगळं विशेष राहतेच काही ना काही. पण भुईकोट हा प्रकार बहमनी
चालुक्य यांच्या दूरदृष्टीनेच आज पाहायला मिळतात आपल्याला. ते एक विशेषच आहे. दरवाजे, चोर दरवाजे कुठे घेऊन जातील काही पता नाही लागत. ठिकठिकाणी तुम्हाला मंदिराचे अवशेष भेटतील. दुसरा लोखंडी मोठाच्या मोठा पोंगा. कड्या गायब झाल्या इच्छाही. बांगडी पद्धतीची तोफ. बांगडी नाही, जे काय असेल ते आठवत नाही आजकाल. आणि भव्य तोफ. याचा इथं कान, याच्यातून वात वगैरे टाकून काहीतरी दणाणून हे इथं आत फिरवण्यासाठी तोफेचे तोंड. इथेच कुठेतरी जवळपास गड्डा असायचा, त्यात भरलेलं पाणी असायचं, जेणेकरून कानाची मायबेन होणार नाही. आवाजानं बहिरे व्हायचे ते येडे. चला तोफा भरपूर आहेत परांड्याच्या किल्ल्यावर. तोफगोळे प्रचंड आहेत. अजून सापडण्याची शक्यता असतेच. आता लॉक वगैरे लावलं आहे. साधारण 10 वर्षापूर्वी तो ओस पडलेलं होतं. हे आओ जाओ घर तुम्हारा असंच काहीसं. कुणी या कोणी काही घेऊन जा अशा या किल्ल्याची अवस्था होती. औसाच्या मनात थोडासा लहान वाटतो, पण औसापेक्षा जास्त इथे तोफा, तोफगोळे आणि अवशेष आहेत. औषधाचं स्ट्रक्चर असंच आहे. डावडाव चढा, डावडाव उतरा. झाडं लय वाढलेत राव, त्यामुळं काही दिसणार नाही इथे आता. पाण्याचा हौद किंवा याच्यात आता पाणी तरी असावं, जेणेकरून माकडांना, पशुपक्ष्यांना. पूर्वी याच्यात मोर पण भरपूर असायचे. सगळं संपलंय आता. तोफा एकटाव सध्या एवढ्या मोठ्या किल्ल्यात. ह्या वास्तूत खूप सारे तोफगोळे ठेवलेले. वटवाघळाचं साम्राज्य आहे तिथं.
तुटफूट. अशीच एक वास्तू औसाला पण आहे. तिथे राहता येतं मस्तपैकी, थोडंसं थांबता येतं, चिल्ड. प्रचंड गार वारा येतो उन्हाळ्यातही तिथे. एकदम शॉर्टकट मारलेला आहे आपण. भरपूर तोफा वगैरे आहेत. कानकाप, डोंगणकाप असं या तोफेसोबत झालेलं आहे. हत्तीच्या सोंडासारखा एक विचित्र पॅटर्न. ती नक्षीदार कलाकृती आहे. किती जणांचा घास घेतला असेल या तोफांना. तोफेलाही नैवेद्य लावायचे, बकराचा, मटणाचा. ही वास्तू ज्याच्या आत जाणं बंद आहे. तर आपण पूर्ण मंदिराचे अवशेष आहेत तिथे. आणि त्यालाच मस्जिदीचं स्वरूप दिलेलं आहे सध्या. असे हे पराक्रमी लोक. अरे वाह, कुणी उतराव रे बा.